लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरमहा पैसे मिळणार आहेत। अनुदान वाटप सुरू झाले। महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जातात। बहीण योजना ही आवडती योजना माझी आहे आणि ती योजना सुरू करताना अनेक संकट अडथळे आले। तुम्हाला माहित आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वर्षाला किती खर्च आहे? 45,000 कोटी रुपये वर्षाला आपल्याला भरायला लागतात। पण आम्ही थांबलो नाही, आम्ही घाबरलो नाही, आम्ही धाडस केलं, हिम्मत दाखवली की लाडकी बहीण योजना सुरू झाली पाहिजे। आम्ही देखील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतलाय। सर्वसामान्याचं दुःख काय ते आम्ही जवळून पाहिलंय आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ही योजना सुरू करायचा निश्चय आम्ही केला। कुणी माईकाला आला तरी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। मला काही लोक विचारतात निवडणुकीमध्ये तुम्ही तर 2100 रुपये सांगितले। बोले हो सांगितले, योग्य वेळी तेही आम्ही देणार, तिथेही मागे हटणार नाही। शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन आपण दिलंय, बोले हो तेही आम्ही दिलंय, तेही योग्य वेळी आम्ही राबवणार। एक बैठक मुख्यमंत्र्यांची आमची झाली आहे, एक कमिटी गठीत केली आहे। अहवाल आल्यानंतर त्याला देखील आम्ही निर्णय घेणार। शेतकरी आमचा केंद्रबिंदू आहे, शेतकरी आमचा मायबाप आहे, अन्नदाता आहे। या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल? या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा, माझ्या लाडक्या बहिणींचा आहे। हे काय आम्ही जे करतोय हे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे।